अमरावतीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त जहागीरपूर येथील महारुद्र हनुमानाच्या मंदिरात भाविकांची गर्दी। हनुमान जयंतीनिमित्त गडनदीतील दगडावर कलाकृती। सिंधुदुर्गच्या देवगडमधील प्रसिद्ध चित्रकार अक्षय मिस्त्रींची कलाकृती। यवतमाळ येथील कलाकार राहुल गुल्हाने यांनी अनोख्या पद्धतीचा वापर करून छोट्या स्वरूपाच्या रुईच्या पानावर श्री पवनपुत्र हनुमान यांची कलाकृती साकारली आहे। अवघ्या कमी वेळेमध्ये अतिशय सुंदर सुबक कलाकृती साकारली आहे। ते चित्रकलेतून नेहमी सामाजिक, पौराणिक, कलात्मक चित्रातून वेगवेगळे संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात। लखनौमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी। मोठ्या संख्येने भाविकांची हनुमान मंदिरात गर्दी। हनुमान जयंतीनिमित्त अयोध्येत भाविकांची गर्दी। सकाळपासूनच भाविकांची मंदिरात मांदियाळी। हनुमान जयंतीनिमित्ताने बाबा महाकाल भगवान हनुमानाच्या रूपात सजले। हनुमान जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साह। मध्य प्रदेशच्या जामसावली येथे हनुमान जयंतीनिमित्त महाआरतीचं आयोजन। हनुमानाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी। दिल्लीच्या मारघाटवाले बाबा हनुमान मंदिरात भाविक दाखल। हनुमान जयंतीनिमित्त भाविकांची गर्दी। राज्यभरात हनुमान जयंतीची तयारी मोठ्या उत्साहात सुरू। कर्नाटकमधील कलबुर्गीमधील कोरांती हनुमान मंदिरात भाविकांचं आगमन। हनुमान जयंतीनिमित्त तामिळनाडूमध्ये तुतुकुडीच्या इसक्की अमन मंदिरात सामक कोडाई उत्सव साजरा। उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा। प्रयागराजमधील बडे हनुमान मंदिरात भाविकांचा उत्साह। वाराणसीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त संकटमोचन हनुमान मंदिरात भजन। हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी कानाकोपऱ्यातून भाविक दाखल। धुळ्यातील 5वे शक्तीपीठ असलेल्या खानदेशाच्या देवळी एकविरा देवीच्या यात्रोत्सवास सुरुवात। लाखो भाविकांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले। चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त मंदिरात गर्दी। मुंबईच्या मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नियोजन करा। पुढील 50 दिवसांचे नियोजन करा। मुंबई मनपा आयुक्तांच्या अभियंत्यांना सूचना। सोलापूरच्या बोरामणी या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न। 8 जोडप्यांचा विवाह सोहळा झाला संपन्न। वधूवरास काशीपीठाचे जगद्गुरू मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिला आशीर्वाद। पिंपरी चिंचवडमध्ये ट्रॅफिक वॉर्डन यांची अधिकार नसतानाही वाहन चालकांवर कारवाई। सामाजिक कार्यकर्त्यांचा ट्रॅफिक वॉर्डन यांच्या कारवाईवर आक्षेप। परभणी शहरातील जुना मोंढा परिसरातील भाजी मंडईत घाणीचं साम्राज्य। व्यापाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम। घाण साफ करण्याची व्यापाऱ्यांची मागणी। मुंबईत पाणी संकट। टँकर संपावर तिसऱ्या दिवशीही तोडगा नाही। प्रकल्प बांधकामे सरकारी कार्यालयांमध्ये पाणीबाणी। सोलापूर शहरात ठिकठिकाणी दूषित पाणी पुरवठा। सोलापूर महापालिका ॲक्शन मोडवर। पाईपलाईनमध्ये कॅमेराद्वारे घेणार शोध।
सोलापुरात एसटीचे बोगस अपंग ओळखपत्र देणाऱ्याला अटक. शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. डमी प्रवासी पाठवून केला पर्दाफाश. पैठण तालुक्यातील पारुंडी येथील वलई डोंगराला आग. मोठ्या प्रमाणात झाडं जळून खाक. आग लागली की लावली, स्थानिक नागरिकांचा प्रश्न. आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्रालय यांच्या मार्फत परभणी जिल्ह्यासाठी 4 अग्निशमन रेस्क्यू वाहनांचं उद्घाटन. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्या हस्ते करण्यात आलं आंदोलन. भिवंडी तालुक्यातील काल्हेर परिसरातील शनिवारी रात्रीच्या सुमारास एका कापडाच्या दुकानाला भीषण आग. आगीत कापडाचे संपूर्ण दुकान जळून खाक. जालन्यात उभ्या गव्हात शेतकऱ्यांना फिरवला रोटाव्हेटर. गहू बियाणं सदोष निघाल्याचा शेतकऱ्याचा आरोप. सोलापुरातील निडवर्गी शिवारात एसटी बसला डंपरने दिलेल्या धडकेत 5 प्रवासी जखमी. दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना. मुंद्रुप पोलीस ठाण्यामध्ये अपघाताचा गुन्हा दाखल. मुंबई गोवा महामार्गावरील कुबे गावाजवळ बसच्या धडकेत गवा ठार. लांजा तालुक्यात गव्याचा वावर वाढला. मळवलीच्या पाटण गावात तरुणांनी वाचवले विहिरीत पडलेल्या कुत्र्याचे प्राण. गावकऱ्यांकडून तरुणांचं कौतुक. सोशल मीडियावरही त्यांच्या कार्याची जोरदार चर्चा. बुलढाण्याच्या गुम्मी वनक्षेत्रात आढळले 2 बिबट्यांचे मृतदेह. विष प्रयोगाचा संशय. एका आरोपीला अटक. अमित शहा आज रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत. शिव पुण्यतिथीनिमित्त रायगडाला भेट देणार आहेत. पुण्यतिथीनिमित्त शिवरायांना अभिवादन करणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. रायगडाच्या दौऱ्यानंतर दुपारी ते मुंबईत काही महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार. तर राज्यातील महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे. अमित शहांचा आज मुंबईतच मुक्काम असेल. टँकर असोसिएशनच्या संपावरून आदित्य ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय. 48 तासात टँकर असोसिएशनचा प्रश्न मिटला नाही तर प्रत्येक वॉर्ड ऑफिस समोर मोर्चा काढणार. ठाकरेंचा सरकारला इशारा. बच्चू कडूंना उशिरा जाग आल्याचं म्हणत आमदार रवी राणांनी बच्चू कडूंना टोला लगावलाय. प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात अमरावतीत रवी राणांच्या घरासमोर मशाल आंदोलन करण्यात आलं. वर्ध्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे रात्री मशाल आंदोलन. वर्ध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रहार जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांना केले पोलिसांनी डिटेन. प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. प्रहार जनशक्ती पक्षाकडून गडचिरोलीचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या कार्यालयापुढे मशाल आंदोलन. शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये मासिक मानधन अशा मागण्यांच्या घोषणा देत मशाली पेटवून लक्ष वेधण्यात आलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेने पालकमंत्री संजय राठोड यांच्या घरावर रात्री 12 वाजताच्या दरम्यान मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी प्रहार संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून जीवघेणा हल्ला. प्रमोद पांडे यांचा आरोप. शिंदे गटात प्रवेश केल्याच्या रागातून हल्ल्याचा आरोप. हल्ल्यामुळे शहाड येथे तणावपूर्ण वातावरण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.